जेव्हा आपण चरित्र तपासतो, चरित्र अभ्यासतो, त्या चरित्रामधून आपण काय घेतलं पाहिजे? आंबेडकरी समुदायाला जेवढी गरज गाण्याची वाद्याची आहे तेवढीच गरज वक्त्यांची सुद्धा असते। जय भीम, नमोदय, जय संविधान। मित्रांनो, आज मातोश्री महामाता भीमाई आंबेडकर जयंती आहे। यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 रोजी झाला। त्यांचा जन्मगाव आंबेटेबे गाव आहे। हे मुरबाड तालुक्यातील गाव हे मसापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर गाव आहे। आता आम्ही तिकडे गावात जात आहोत त्यांना नतमस्तक होण्यासाठी, आणि पुढील कार्यक्रम जयंती निमित्त आहेत ते सुद्धा माझ्या पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसतील। जय भीम, नमोदय। आता आम्ही आंबेटेबे गावात प्रवेश केलेला आहे आणि याच्या काही अंतरावरती माता भीमाई आंबेडकरांचं स्मारक, असं मोठं स्मारक बांधणार आहेत 12.5 एकर जमीनमध्ये। मित्रांनो, मागील मी व्हिडिओ बनवला होता, माता भीमा आंबेडकरचं घर, त्यांचं पाठीमागं जी बुद्धविहार बांधले ते तसं दाखवलं होतं। त्याच्यामध्ये मी म्हणालो होतो की ते एक बुद्धविहार सर म्हणजे भीमाईचं मोठं स्मारक झालं पाहिजे। मित्रांनो, तिथं मला गेल्यानंतर माहिती मिळाली होती की स्मारक जमीन ते बांधतायत, तिकडे मोठं स्मारक बांधणार आहेत। तर माझं म्हणणं असं होतं की जिथं भीमाईचा जन्म झाला आहे, जिथं भीमाईचं घर आहे, भीमाई राहिलेली आहे, त्या ठिकाणी तिथे जुनं घर आहे, त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी स्मारक वगैरे झालं पाहिजे असं माझं म्हणणं होतं। परंतु तिथे 12.5 एकर मध्ये मोठं असं स्मारक बांधणार आहे। स्मारक म्हणजे फक्त स्मारक नसेल, तिथं भरपूर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, म्हणजे एज्युकेशन लाईन असेल, हेल्थ असेल, बाकीच्या आपल्याला माणसाला जगण्यासाठी विविध कला आहेत त्या गोष्टी स्मारकामध्ये असेल। ते स्मारक अजून बांधलेलं आहे, पण 12.5 एकर जमीन अशी घेतलेली आहे आपल्या बौद्ध समाजाने, आणि तिथं भीमाई आंबेडकरांचं स्मारक मोठं बांधणार आहेत। ते थोड्या वर्षांमध्ये स्मारक ते पूर्ण होईल आणि ते वरील कार्यक्रम आहेत ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय। जय भीम, नमोदय। मित्रांनो, जय भीम। आपण आता बघतोय आंबेटेबे शाळेतील छोटे छोटे विद्यार्थी आहेत, ही मुलं आहेत, आणि या मुलांना तिथं भीमाई जयंती आहे, जयंती निमित्त त्यांना नतमस्तक होण्यासाठी सर घेऊन चालले आहेत। तर आपण या सरांची ओळख करूया आणि त्यांच्या मार्फत जाणून घेऊया की सर हे आपल्या लहान मुलांना, चिमुकल्यांना भीमाईबद्दल, बाबासाहेबांबद्दल कोणत्या विषय सांगतात त्याची माहिती घेऊया। सर, माझ्या युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे। माझं नाव सुधीर जाधव आहे। सर, मला तुमचं नाव आणि शाळेचं नाव सांगा बघू। माझं नाव वामन दत्तात्रय आघाणे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा आंबेडेंबे। आणि आता ही जी मुलं आहेत, एवढी मुलं, तुम्ही इथे वरती म्हणजे भीमाईचं स्मारक आहे, भीमाई जयंती आहे, त्या जयंती निमित्त त्यांना नतमस्तक होण्यासाठी घेऊन चालले का? हो हो। तर सर, आता ही जी मुलं आहेत, अजून पण शाळेमध्ये किती मुलं असेल? अजून काही आजारी मुलं आहेत, म्हणजे 3 ते 4 मुलं गैरहजर आहेत, असं का? आजारी असल्यामुळे आले नाही। आणि हा एक आमचा शैक्षणिक उपक्रम असतो की ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, आणि जवळपास आमच्याकडे एकमेव या परिसरामध्ये हे ऐतिहासिक स्थळ आहे। तसं सिद्धगड आहे, परंतु या गावाच्या शेजारचं किंवा गावातीलच जन्मस्थळ असल्यामुळे माता भीमाईंचं ते या मुलांना माहीत व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना दरवर्षी घेऊन येत असतो। मित्रांनो, आता आपण सरांची माहिती ऐकलेली आहे की आंबेटेबे गावात भीमाई स्मारक हे होणार आहे, हे पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे। आणि सर हे खूप चांगलं काम करत आहेत की अशी ऐतिहासिक स्थळं मुलांना माहिती कळावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुलं मोठी होऊन अशी पिढी चालू राहतील। जय भीम, धन्यवाद सर। धन्यवाद। जेव्हा आपण चरित्र तपासतो, चरित्र अभ्यासतो, त्या चरित्रामधून आपण काय घेतलं पाहिजे? आंबेडकरी समुदायाला जेवढी गरज गाण्याची वाद्याची आहे तेवढीच गरज वक्त्यांची सुद्धा असते।